तर नमस्कार मंडळी, आज होतं रविवार आणि सकाळी सकाळी पप्पा जात होते मुंबईत, म्हणून मी त्यांना सोडू गेले कुडाळ स्टेशनला। ट्रेनचं टायमिंग तर 10 वाजून 8 मिनिटच होतं, पण 10:42 झाले ट्रेनचं पत्तो नाही होतो। मग बरोबर 11 वाजता आपल्या कोकणचे फूड क्वीन मांडवी एक्सप्रेस पण इली आणि सध्या काय सीझन नाही होतो म्हणून ट्रेनमध्ये ऐस पगळ जागा होती आणि पप्पांका मस्त विंडो सीट गावलेली आणि ते लगेच लागले सामान अरेंज करू आणि थोडा वेळ ट्रेन पण सुटली आणि मी पप्पांका बाय करून निघाले परत घरात जाऊ। आणि यात बऱ्याच दिवसानंतर शॉपमध्ये गेले तर जॉर्जने कॅमेऱ्यात बघून मस्तपैकी स्माईल केल्या। नंतर पाठीमागे हेवल्सच्या ऑफिसमध्ये गेले तर मॅडम आमचे एकदम नेहमीप्रमाणे मन लावून काम करत होते आणि थोडा वेळ शौर्य पण शाळेत सुनीला। नंतर मॅडमांकाने शौर्याक बाय करून मी निघाले घरात जाऊ। जाता जाता म्हटलं मस्तपैकी एक लिंबू सरबत पिऊन घरात जाऊया। मग घराकडे जेवक न जाता मी डायरेक्ट गेले आमच्या वाडीतल्या तरप्यांच्या घराकडे, कारण का त्यांच्याकडे आज महाळ होतो आणि आज सर्वपित्र अमावस्या असल्यामुळे बहुतेक जणांकडेच महाळ होते। मग मस्तपैकी सगळ्यांना जोक पडले आणि सगळे जेवण करत लाईनीत जोक बसले आणि गेल्या वर्षीपर्यंत निमो असणाऱ्या आमच्या पप्पाचं यावर्षी लगीन झाला म्हणून जेवण कर म्हणून प्रमोशन झाला म्हणून त्याका खास मुंबईसून बोलावणं धाडलेल्याने। मग संध्याकाळी अचानक माझो निकिता आणि निलेशचं मूवी बुक जायचं प्लॅन ठरलं म्हणून आम्ही निघालो सावंतवाडीच्या दिशेने। तर मित्रांनो, आम्ही इलेलो सावंतवाडी कोलगावमध्ये असणाऱ्या आर्यानोवा सिनेमाजला। मग मी लगेच बॉक्स ऑफिसवर तिकीट वगैरे काढले आणि आम्ही लिहिलो सध्या ट्रेंडिंगला असणारा दशावतार पिक्चर बघू। आणि मराठी पिक्चरला इतकी गर्दी बघून माझ्या मनाकडे बरा वाटला आणि काहीच वेळात पिक्चर पण सुरू झालो। आणि पिक्चरच्या सुरुवातीकच दशावतार नाटकाचा सीन होतो, ह्या बघून मनाकडे ते एकदम आनंदच झालो। आणि फर्स्ट टाइम मोठ्या पडद्यावर माझा खास मित्र यशला बघून तर मला प्राऊडच फील झाला आणि त्यांनी केलेल्या भूमिकेचं छोटंसं व्हिडिओ। अरे मेल्यानं अजून त्या बाबुलीची काय पत्तो नाही असा लोकात एका बघूक जमली होत। तो इल्याशिवाय तुम्ही नाटक कसा काय सुरू केला? आणि यश सोबतच आपल्या दशावतारातील दिग्गज कलाकार श्री दादराणी कोणस्कर आणि संतोष शेडकर यांच्या पण या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असतात। मग इंटरव्हल झालो आणि मी चिप्स घेतले खाऊक आणि निकिता निलेशने पॉपकॉर्न घेतले। आणि या चित्रपटात आपल्या दशावतारी कलाकार हे असतच, पण दिलीप प्रभावकर सरांनी या चित्रपटात मस्तच काम केलं नाही, त्यामुळे हा चित्रपट नक्की सर्वांनी बघा। मग संध्याकाळी घरात येताना आपण आपला आवडता हॉटेल ला माफियामध्ये जेव गेलो। स्टार्टरला मस्तपैकी ड्रॅगन लॉलीपॉप मागवलं आणि नीलो मस्तपैकी दाताक धारच काढून निघलो आणि निकिता गेल्यापासून नुसतं स्नॅप काढणारच बिझी होत। आणि ह्या दोघांनी मेन कोर्स मध्ये ट्रिपल राईस मागवले आणि मी मस्तपैकी आपली रोजची स्पेशल चिकन बिर्याणी मागवलेले। मग दिवसभर हडतडे उंडगान आम्ही रात्री बरोबर 11:30 वाजता घरा येऊन बसलो होतो। मंडळी असं होतो आजचा आपला दिवस। आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, देवा काळजी।